कधी असा विचार केला आहे का की पैसा खरंच नेहमी सुख घेऊन येतो? चला तर आज आपण विलियम एच डेव्हिस यांच्या मनी या कवितेतून याच प्रश्नाचा उत्तराचा शोध घेऊया. ही कविता आपल्याला पैशाच्या पलीकडच्या एका वेगळ्याच जगाची ओळख करून देते. पैसा आणि आनंद यांचं नातं नेमकं असतं तरी कसं? जास्त पैसा म्हणजे जास्त आनंद हे समीकरण खरंच इतकं सोपं आहे का? हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी डोकावतोच. कवितेची सुरुवातच बघा किती अनपेक्षित आहे. कवी म्हणतायत की जेव्हा त्यांच्याकडे खूप पैसा होता तेव्हा त्यांना खरं सुख काय असतं हे माहीतच नव्हतं. खरा आनंद तर त्यांना गरीब झाल्यावर मिळाला. हे ऐकायला थोडं विचित्र वाटतंय, नाही का? चला तर मग जरा खोलात जाऊन पाहूया की कवीसाठी ही श्रीमंती एक वरदान नाही तर एक मोठी समस्या का आणि कशी बनली होती. असं झालं की कवीसाठी पैसा हा एकटेपणाची एक मोठी भिंत बनून गेला. त्यांच्या संपत्तीमुळे असे लोक त्यांच्याकडे खेचले गेले जे त्यांचे खरे मित्र नव्हतेच. ते फक्त पैशाच्या लोभाने आले होते. म्हणजे एका अर्थी हा एक प्रकारचा तुरुंगवासच होता. या ओळींमधून ती परिस्थिती अगदी स्पष्ट होते. विचार करा, दिवसभर खोट्या मतलबी मित्रांची दारावर रीग लागलेली असायची. या सगळ्या गर्दीत नात्यांमधला खरेपणा आणि आपलेपणा कुठेतरी हरवून गेला होता. आता कवी एक खूपच प्रभावी रूपक वापरून सांगतात की श्रीमंत असताना त्यांची मनस्थिती नेमकी कशी होती. हे रूपक त्यांच्या आत दाबलेल्या भावनांना अगदी अचूकपणे समोर आणतं. कल्पना करा, हे चित्र किती बोलकं आहे. म्हणजे आनंदाने भरलेलं एक आयुष्य आहे, पण ते जगताच येत नाहीये. संपत्तीच्या या खोट्या जगामुळे तो सगळा आनंद दाबून टाकला गेला आहे. जणू काही एखाद्या दुःखद प्रसंगात उत्सव साजरा करण्यावरच बंदी घातली आहे. आता याच्या अगदी विरुद्ध कवी गरिबांच्या जीवनाकडे पाहतात आणि त्यांना किथे एका वेगळ्याच प्रकारची खऱ्या अर्थाने असलेली श्रीमंती दिसून येते. चला बघूया ती श्रीमंती नेमकी आहे तरी काय. त्यांच्या निरीक्षणातून काय समोर येतं? गरिबांची मनं चिंतामुक्त आणि अगदी हलकीफुलकी आहेत. त्यांच्या बायका मधमाशीसारखं गुणगुणत आनंदाने काम करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते अगदी मोकळेपणाने मनापासून हसतात. हाच तो साधा खरा आनंद आहे. बरोबर. संपत्तीच्या ओझ्याशिवाय मन कसं एखाद्या पिसासारखं हलकं होतं हेच यातून दिसतंय. हाच तो हलकेपणा आहे ज्याबद्दल कवी बोलतायत, जो पैशाने कधीच विकत घेता येत नाही. आणि मग येतो कवितेचा तो भाग जो सगळे चित्रच पालटून टाकतो. हा कवितेचा टर्निंग पॉइंट आहे, जिथे कवीला एक मोठा साक्षात्कार होतो आणि त्यांच्यासाठी सुख आणि प्रतिष्ठेचा अर्थच बदलून जातो. कवी इथे काय म्हणतायत की खरं यश म्हणजे फक्त श्रीमंत होणं किंवा वरच्या पदावर जाणं नाही, तर श्रीमंत माणसांनी खाली येऊन जमिनीवर पाय ठेवून साधेपणा आणि नात्यांचं महत्त्व ओळखणं जास्त गरजेचं आहे. इथे बघा, या दोन जगांमधला फरक किती स्पष्ट दिसतोय. एका बाजूला श्रीमंतीचा तो थंडपणा, खोट्या मित्रांनी भरलेलं ते आनंदविरहित जग, आणि दुसऱ्या बाजूला गरिबीतली ती हलकी मनं, ते मोकळं हसणं आणि खरा जिवंत आनंद. हा फरकच खूप काही सांगून जातो. तर मग या सगळ्या समस्येवर उपाय काय? याचं एक साधं पण अतिशय प्रभावी उत्तर आपल्याला कवितेच्या शेवटच्या कडव्यात मिळतं. आठवतंय ना, श्रीमंत असतानाची परिस्थिती आपण पाहिलीच. त्यांच्या आजूबाजूला मित्रांचा जणू काही मेळाच भरला होता, पण ते सगळेच्या सगळे खोटे आणि मतलबी निघाले. 100पेक्षा जास्त मित्र, पण त्यातला एकही खरा नाही. ही फक्त पैशामुळे जमलेली एक गर्दी होती, मैत्रीचा जिव्हाळा नव्हता. आणि आता काय झालं? पैसे गेले आणि जे मित्र उरले ते संख्येने खूप कमी असले तरी 100% खरे होते. हेच तर खरं परिवर्तन आहे. अगदी बरोबर. 100 खोट्या नाण्यांपेक्षा 3 खरी नाणी कधीही जास्त मौल्यवान असतात. हेच नात्यांनाही लागू होतं. संख्या नाही तर गुणवत्ता महत्वाची. आणि हे सगळं इतकं खरं का वाटतं माहितीये? कारण हे लिहिणारे कवी विलियम एच डेव्हिस यांनी स्वतः असं आयुष्य जगलं होतं. त्यांनी भटकंती करत गरिबी आणि श्रीमंती दोन्ही अगदी जवळून अनुभवल्या होत्या. म्हणूनच त्यांच्या शब्दांमध्ये इतकी ताकद आणि इतकी सत्यता आहे. तर मग या कवितेच्या शेवटी एक प्रश्न उरतो, ज्यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा. आपल्यासाठी संपत्तीची खरी किंमत काय आहे? ती फक्त पैशांमध्ये मोजता येते की खऱ्याखुऱ्या नात्यांमध्ये आणि मनातल्या आनंदात सापडते? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.